आमच्यासोबत रिटायर IPS अधिकारी PK जैन सर आहेत. सर, नेमकं काल संध्याकाळपासून दाऊद यांना विष देऊन मारलं अशी चर्चा किंवा खबर जी आहे सोशल मीडियावर भरपूर व्हायरल होते. काय बोलणार, अशी अनेकदा व्हायरल मेसेज होतात, पण तथ्य काय असतं? आता ही गोष्ट जी आहे ती पाकिस्तानच्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर चालू आहे की दाऊदला जहर देण्यात आला आणि तो सध्या हॉस्पिटलमध्ये रिक्युपरेट करतो. पण कोणाकडे ही माहिती उपलब्ध नाही की तो कुठे आहे, कोणत्या हॉस्पिटलमध्ये गेला आणि नेमका काय घडलं आणि तो जिवंत आहे की मेला. यापूर्वी सुद्धा बरेच वेळा त्याला कॅन्सर झाला, त्याचा लिव्हर डॅमेज झाला, अशा प्रकारच्या बातम्या येत असतात. यावेळी लोकांचा विश्वास या गोष्टीवर अशा करता बसतो की एक सिरीजनी पाकिस्तानमध्ये बरेचसे टेररिस्ट ऍक्टिव्हिटीशी संबंधित लोक मारले गेलेत. त्याच्यामध्ये खालिस्तानी पण आहे, त्याच्यामध्ये जे टेररिझम ज्यांनी इंडियामध्ये भारतामध्ये केला ते असे लोक पण आहेत. म्हणून या र्युमरला थोडा जास्त दुजोरा भेटलेला आहे की एकदा दाऊदवरती सुद्धा अशा प्रकारचा हल्ला झाला असावा. नुकताच एका जेलमध्ये मीर नावाच्या ग्रस्ताला सुद्धा कोणीतरी जहर दिला. तर अशा प्रकारची घटनामुळे याला थोडासा या माहितीला थोडासा दम आलेला आहे. परंतु पाकिस्ताननी आजपर्यंत दाऊद त्याच्या धर्तीवर आहे हे कधी कबूल केला नाही आणि करणारही नाही. तो बाय चान्स जरी मेला तरी त्याला कुठेतरी गुपचूप त्याला कुठेतरी दफन करून टाकणार. पण हे कधी कबूल करणार नाही की दाऊद त्यांच्याकडे होता आणि त्यांच्याकडे त्यांच्या धर्तीवरती किंवा पाकिस्तानामध्ये वारला. कारण की एकदा त्यांनी तशी कबुली दिली तर कसाब नावाच्या एक आतंकवादी या देशामध्ये पकडला गेला. त्याच्यामुळे पाकिस्तानला पूर्ण आंतरराष्ट्रीय स्तरावर फार मोठ्या एम्बॅरेसमेंटचा सामना करावा लागला. दाऊद सारखा माणूस जरी पकडला गेला तर तो पाकिस्तान आणि ISI यांच्या बरेचशा काल्या धंद्यामध्ये समावेश झालेला आहे, त्यांच्यासोबत काम केलेलं आहे. ते ड्रग्सच्या असू द्या, क्रिकेट बॅटिंग असू द्या, हथियार स्मगलिंग असू द्या, डिमॉनिटायझेशन जे त्यांच्या फेक करन्सीचा धंदा होता त्याच्यामध्ये असू द्या. अशा प्रकारच्या बऱ्याचशा बातम्या जरी बाहेर आल्या तर पाकिस्तान कुठे तोंड दाखवणाऱ्यासारखा सुद्धा राहणार नाही. म्हणून कुठल्याही परिस्थितीमध्ये पाकिस्तान हे कन्फर्म करणार नाही की दाऊदला विष देण्यात आला, तो हॉस्पिटलमध्ये आहे, जिवंत आहे की मेला. त्यांच्यासाठी तो एकदम म्हणजे असं त्याच्याकडे नाहीच असं ते म्हणणार. म्हणून त्याच्या पुढे आपल्याला कन्फर्म करण्याचा काही मार्ग नाही. पाकिस्तानी मीडियामध्ये सुद्धा असंच चाललेलं आहे की कोणालाही कन्फर्मेशन नाही. तिथल्या लोकांना, सरकारी यंत्रणा असू द्या किंवा ते यूट्यूबर्स असू द्या किंवा त्यांचे जेवढे मीडिया आहे, कोणालाही या गोष्टीची कन्फर्मेशन झालेली नाही. लोकांचा काय क्यास होता की कालपासून त्यांनी सोशल मीडियावरती बंदी घातलेली आहे. यूट्यूब, ट्विटर वगैरे सर्व बॅन झालेले आहेत. पण त्याचे एक कारण असं सांगण्यात येते की आज इम्रान खानच्या पार्टीचा एक ऑनलाईन जलसा आहे. त्या जलस्यामध्ये लोकांनी सहभागी होऊ नये म्हणून ते या सर्व सोशल माध्यमावरती त्यांनी बंधन टाकलेले आहेत. आणि या जलस्याची वेळ निघून गेली आणि तो जलसा फेल झाला किंवा सक्सेसफुल झाला त्याच्यानंतर ही बंदी उठवण्यात येईल. म्हणून या बंदीच्या दाऊदच्याला विष देण्याशी किंवा त्याची जिवंत किंवा मरण्याशी काही संबंध नाही. सर, इंडियन एजन्सी जी आहे ती बारीक लक्ष ठेवून आहे दाऊदवर. एखादी अशी रुमर्स जर समोर आले तर इंडियन एजन्सी कसं काम करते की माहिती आपल्याला भेटली पाहिजे? इंडियन एजन्सीजचे ऑलरेडी जे ॲसेट्स आहे पाकिस्तानमध्ये किंवा त्याच्या जे काही तंत्र आहे त्या ठिकाणी, त्या तंत्राच्या माध्यमाने त्यांना बरोबर अचूक माहिती मिळते. परंतु इंडियन एजन्सी सुद्धा ही गोष्ट पब्लिकमध्ये आणणार की नाही याच्याबद्दल मोठा संशय आहे. कारण की त्यांना ही जी माहिती आहे ती गुपित ठेवून त्या माहितीच्या आधारावर काय कारवाई करता येते ते आपली पुढची रणनीती आखणार त्या आधारावर. म्हणून इंडियन एजन्सीला पण नक्की माहिती पडणार. कारण की यापूर्वी सुद्धा वारंवार इंडियन एजन्सीजनी त्याचा पत्ता, त्याची लोकेशन, त्याच्या कारवाया याच्याबद्दल पाकिस्तानला अचूक माहिती दिलेली आहे. आणि अशा प्रकारची माहिती त्यांचे ॲसेट्स असल्याशिवाय त्यांना मिळू शकत नाही. म्हणून इंडियन एजन्सीजकडे ही माहिती आज नाही तर 2-4 दिवसांनी त्यांच्याकडे नक्की येईल की तो जिवंत आहे की मेला, त्याच्यावर विषप्रयोग झाला किंवा नाही. परंतु ही माहिती इंडियन मीडियाने किंवा इंडियन एजन्सीजनी सुद्धा पब्लिककडे देणार की नाही हे त्याच्या डिसिजन घेण्याचा इश्यू आहे. गेल्या अनेक वर्षापासून जसं भारतातील रहिवासी आहेत, प्रत्येकांना वाटतं की दाऊद अटक झाला पाहिजे की मेला तर चांगली एक न्यूज आहे. तर ही जर न्यूज खरी ठरली तर तुम्हाला काय वाटतं की लोकांचा कसं एक विश्वास बसेल किंवा त्यांचा कसं रिस्पॉन्स असणार आहे? याच्याबद्दल लोकांचा विश्वास बदलण्याचा एकमेव आधार असणार की ती इंडियन गव्हर्नमेंटनी त्याला दुजोरा द्यावा की हो तो मेला आता. आणि मला असं वाटतं की हे अशा प्रकारची न्यूजच्या प्रत्येक भारतीय स्वागत करणार की हा माणूस ज्यांनी मुंबईमध्ये शेकडो लोकांचा बळी घेतलं, भारतामध्ये ठिकठिकाणी त्यांनी बॉम्बस्फोट घडवून आणले, बऱ्याचशा दहशतवादी कारवायामध्ये किंवा इतर चुकीच्या कारवायामध्ये
जे आपला फेक करन्सी आहे त्याच्यामध्ये ड्रग्जमध्ये त्याचा समावेश होता किंवा तो कंट्रोल करत होता. तर आमच्यासाठी ही अतिशय स्वागतार्ह न्यूज राहणार आहे की हा माणूस मेला. पण जसं मी आपल्याला सांगितलं की त्याच्या फक्त दुजोरा देणारी एकमेव संस्था जी आहे ती भारत सरकार किंवा भारतीय एजन्सीज. पाकिस्तान ही गोष्ट कधीही कबूल करणार नाही त्याचे मेल्यानंतरही की दाऊद त्यांच्या धर्तीवर उपस्थित होता. सर, पाकिस्तानमध्ये दाऊद आहे अशी एक ईडीने जी कारवाई केलेली काही दिवसापूर्वी किंवा महिन्यापूर्वी, ज्याच्यामध्ये डी कंपनी संदर्भातले जे नातेवाईक होते किंवा त्यांच्या संपर्कात होते त्यांचे स्टेटमेंट नोंदवण्यात आलेले होते आणि त्याच्यामध्ये क्लिअर त्यांनी स्टेटमेंटमध्ये चार्जशीट किंवा आरोपपत्रात सांगितलं होतं की दाऊदला ते जाऊन पाकिस्तानमध्ये आहे असं त्यांनी उल्लेख केला होता. तर ही म्हणजे कितपत खरं असावं सर? नाही, खरं आहे. भारतीय एजन्सीजना माहिती आहे की तो पाकिस्तानमध्ये आहे. आपले मीडियामधले बरेचसे पत्रकार लोक ज्यांना त्यांना जरी कधी त्यांची बाईट पाहिजे तर ते त्यांच्या भावाला अनीसला किंवा सलीमला फोन करतात, त्यांच्याकडून माहिती मिळते. आणि मागे तर असं झालं होतं की त्यांच्या घराचा नंबर काढून आपल्या पत्रकारांनी आणि काही आपल्या पॉलिटिशियन लोकांनी त्यांना फोन केला आणि त्याच्या घरामधून त्याची मिसेसने फोन उचलला. तर अशा प्रकारे काहीतरी प्रमाणात आपल्याला कन्फर्मेशन भेटते की तो पाकिस्तानामध्ये आहे. आणि जशी ती माहिती मिळते आणि जशा प्रेशर वाढायला सुरुवात होते तसे तो आपली जागा चेंज करत असतो. पाकिस्तान ISI त्यांना कुठेतरी बॉर्डरच्या जवळ, अफगाणिस्तान बॉर्डर त्यांच्यासाठी सेफेस्ट होता आणि अफगाणिस्तान बॉर्डरवर सुद्धा त्याच्या घर आहे, कराचीमध्ये आहे, इतर ठिकाणी आहे. तर त्यांना ते हलवत राहतात की एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी. इथे प्रेशर झाला, हा पत्ता माहिती पडला तर तो तिथे दुसऱ्या ठिकाणी जाऊन राहतो. आणि आता जो क्लिफ्टन पार्कचा मला असं वाटते पत्ता आहे त्याचा, आता त्या ठिकाणी दाऊद अजिबात राहत नाही, कारण की तो पत्ता कन्फर्म झालेला आहे का तो दाऊदचाच आहे. आता तो अजिबात त्या ठिकाणी राहत नाही, आता दुसऱ्या ठिकाणी जागा बदलत असतो. म्हणून आपल्याला ही माहिती कधीही कन्फर्म मिळणार नाही जोपर्यंत आपल्या एजन्सीज किंवा आपली सरकार त्याला दुजोरा देत नाही. धन्यवाद सर दिलेल्या या माहिती संदर्भात. तर आपण पाहू शकता की दाऊद मेला किंवा जिवंत आहे हे अजूनपर्यंत कन्फर्म नाही, कारण इंडियन गव्हर्नमेंट जे आहेत यांनी या संदर्भातली माहिती समोर आणली पाहिजे. कॅमेरामॅन हेमंत कदमसह मी फैसल तांडेल, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.